गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमपूज्य रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणाशी वंदन करून स्वामी महाराजांनी धर्म या विषयावर जे मार्गदर्शन केलेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण स्वामी महाराज हे स्वतः साक्षात धर्ममूर्तीच होते व त्यांनी स्व अनुभवाने धर्माची व्याख्या केलेली आहे. आणि धर्माची पुस्तकं ज्यांच्या समोर खुली होतात, धर्मग्रंथ जेथे आपलं अंतःकरण उघड करून दाखवतात, अशा त्या धर्ममूर्तींच्या द्वारे संपूर्ण धर्म मार्गदर्शन जे त्यांनी केलेलं आहे ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. परमपूज्य गुरुदेव सांगत की आपल्या समोर जी गुरुमूर्ती बसलेली आहे, आपण ज्यांना पाहिलंय, ज्यांना आपण अनुभवलंय, ती व्यक्ती फक्त धर्मकार्यासाठीच आलेली आहे. आणि या मूर्तीला अखंड एकच ध्यास असतो की सतत धर्मकार्य करणं आणि वैदिकांकडून धर्मकार्य करून घेणं. त्यांनी धर्माची व्याख्या अतिशय सोपी करून सगळ्यांना सांगितलेली आहे. धर्म हा शब्द ध्रुव या धातूपासून आलाय. याचा अर्थ धारण करणं. म्हणजे काय करणं? तर स्वीकारणं आणि स्वीकारल्यानंतर त्याचा आचरणात उपयोग करणं किंवा आचरणात आणणं. धर्म आणि सृष्टी ही एकाच वेळी निर्माण झालेली आहेत आणि त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. धर्म आणि सृष्टी रचना ज्या वेळेला निर्माण झाली त्याचा अर्थ काय? तर धर्मच सृष्टीची धारणा करीत असतो. आणि एकदा धर्माने सृष्टीची धारणा केली की मग त्यातूनच प्रजेची धारणा होते. यामध्ये प्रजेच्या धारणामध्ये सुद्धा फक्त मानव समाज येत नाही, तर त्याच्यामध्ये पशु पक्षी प्राणी कीटक वनस्पती या सर्वांचाच समावेश असतो. इतकेच नाही तर सर्व चर अचर वस्तूंचाही त्याच्यामध्ये समावेश होतो. कारण एकदा सृष्टीची उत्पत्ती झाली की मानवी जीवनाला अनेक गरजा असतात आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर वस्तूंची सुद्धा आवश्यकता भासणार आहे. याचा विचार करून सृष्टीबरोबर इतर वस्तूंची सुद्धा निर्मिती झाली. आणि यासाठी मग पुढे हे जे जीव जन्माला आले किंवा जो मानव जीव जो जन्माला आला, ज्याला बुद्धी आहे, मन आहे, अशा लोकांना जीवन जगताना त्यांनी ते जीवन कसं जगावं यासाठी एक आचारसंहिता तयार केली गेली. आणि ती आचारसंहिता म्हणजेच धर्म आहे. एकदा प्रजेची धारणा झाली की त्या प्रजेच्या आणि संपूर्ण प्राण्यांच्या भरणपोषणाची आणि त्यांना मार्ग दाखवण्याची जबाबदारी सुद्धा भगवंताची आली. आणि त्यामुळे ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी जे नियम तयार केले त्यालाच आपण धर्म असं म्हणतो. मानव समाजाला नियम, सभ्यता, आचार, विचार यांच्या नियमांचं पालन करून त्यांच्या मानवी गुणांचाही विकास करून घ्यायचा असतो आणि त्याला जीवनामध्ये दिव्यता प्राप्त करून द्यायची असते. ही दिव्यता प्राप्त फक्त धर्म आचरण केल्यानेच होणार असते, म्हणून त्याने धर्माची धारणा करायची असते. आणि ही दिव्यता प्राप्त करून देण्यासाठी मग कर्म आलं, उदारता आली, सत्य आलं, दंड आलं, दान आलं. या सगळ्या गोष्टी कर्माने कराव्या लागणार. धर्म दोन प्रकारे आचरता येतो. एक तर अंतर्मुख होऊन आणि दुसरा बहिर्मुख होऊन. दोन्हीही धर्म आचरण्याची आवश्यकता पडते. अंतःकरणातील दिव्य आध्यात्मिक शक्ती जागृत करायची असेल त्यावेळी मनुष्याला अंतर्मुख व्हावं लागतं आणि सकारात्मक विचार करून संपूर्ण समाजाला मानवतेच्या दिशेने घेऊन जायचं असतं. त्यावेळी त्यांच्यामध्ये ऊर्जा भरण्यासाठी मानवाला बहिर्मुख स्वरूपाचा धर्म आचरावा लागतो. धर्म हा ज्ञान, कर्म आणि प्रेम या तिघांची त्रिवेणी संगम आहे. सत्य, प्रेम आणि शक्ती यांच्याद्वारेच माणसाची प्रगती होऊ शकते. धर्मांची आपल्या शास्त्राने 10 लक्षणं सांगितलेली आहेत. ही 10 लक्षणं कोणती? तर धृती, दया, क्षमा, अस्तेय, मन, वाणी, शारीरिक स्वच्छता, क्रोध न करणं, इंद्रियांवरती संयम ठेवणं किंवा इंद्रियांचं दमन करणं, सुबुद्धी आचरण करणं, विद्या आणि ऊर्जाची सकारात्मक किंवा कर्तव्य पालन करणं म्हणजेच धर्म.
त्यामुळे धर्माच्या अभावात संपूर्ण मानवतेचा नाश होतो. धर्म ही वस्तू व्यक्तीची वृत्ती आणि त्याचा स्वभाव दर्शवणारी आहे. त्यामध्ये वस्तू सुद्धा येतात. जसे साखरेचा जर विचार केला तर साखर गोड आहे, हा तिचा धर्म आहे. तसंच मिठाचा विचार केला तर मीठ खारट आहे, हा त्याचा स्वभाव धर्म आहे. या मीठ किंवा साखरेचा वापर कोणत्याही पदार्थाशी संयोग जरी पावला तरी त्यांचा मूळ धर्म सुटत नाही. मग सामान्य माणसाने आपला धर्म का बरं सोडावा? त्यांनी तर सोडता उपयोगाचाच नाही, कारण त्यांना मन आणि बुद्धी दोन्ही दिलेली आहे. एकंदरीत पृथ्वीसहित समस्त प्राणी आणि वस्तूंची धारणा करणं म्हणजेच धर्म. हा धर्म कोणी स्थापन केला? तर भगवंताने स्थापन केला. वैदिक सनातन धर्म म्हणजेच शाश्वत धर्म. हा धर्म अनंत काळापासून चालत आलेला आहे आणि पुढेही तो चालत राहणार आहे, कारण हा धर्म कधीही नष्ट होणारा नाही. हा धर्म कोणत्या ग्रंथाला, न कोणत्या पंथाला, न कोणत्या महापुरुषाला, न कोणत्या जातीविशेषाला बांधून राहिलेला आहे. हा धर्म सदैव मुक्त होता मुक्त आहे. तसेच हा धर्म सर्वसमावेशक सुद्धा आहे. त्यात लवचिकता सुद्धा आहे आणि त्यात बदलून घेण्याची स्वाभाविक प्रक्रिया सुद्धा आहे. सर्व धर्मीयांना स्वतःमध्ये समाविष्ट करून असा परमोच्च उदार धर्म जो आहे तो म्हणजे वैदिक धर्म. त्यामुळेच या धर्मामध्ये सर्वेत्र सुखिनः सन्तु ही प्रार्थना आहे. या धर्माला तात्विक बैठक आहे आणि तत्वज्ञान आहे. या धर्मात 5 महान तत्व सांगितलेली आहे आणि ती महत्त्वपूर्ण 5 तत्व म्हणजे कोणती? तर प्रेम, सहिष्णुता, परोपकार, अहिंसा आणि सत्य. या 5ही तत्वांचा अवलंब करून जीवन जगावं लागतं आणि संत आपल्याला हा धर्म आचरून दाखवतात. आणि त्यासाठी संत आपल्याला एक मूळ सूत्र सांगतात की आचार हा परमो धर्म. हा गुरुदेवांसारखे जे श्रेष्ठ पुरुष या जगात येतात, ज्या मार्गाने ते जात असतात तो धर्ममार्ग असतो आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपणही जाणं सामान्य माणसांनी हा आपल्यासाठी धर्माचा महामार्ग आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी धर्माचं विशुद्ध रूप काय असतं ते आपल्याला दाखवून दिलं. संत मंडळींनी हा धर्म आचरणात आणून आपल्याला पटवून दिलेला आहे. त्यातूनच मग अध्यात्म उदयाला आलं. परंतु सध्याची स्थिती अशी आहे की धर्मपुरुष पाहायला सापडत नाहीत आणि प्रातस्मरणीय ज्यांचं स्मरण करावं अशा व्यक्ती तर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच शिल्लक राहिलेल्या आहेत. ज्यांच्या पावलांनी आपल्याला धर्म उमगतो, आपल्यात तो धर्म उतरतो, ती पावलंच आज हरवत चालताना दिसलेली आहेत. धर्मावर बोलणारे खूप सापडतील, कारण फक्त व्याख्यानच द्यायचं असतं. परंतु धर्मलोपली पुराणे नाश केले शब्द ज्ञाने ही वस्तुस्थिती आहे. परंतु अशा वेळी आपल्याला संत तुकाराम सारख्या संतांची गरज असते. ते संत आज हसायला हवे होते असे वाटते, कारण ते संतच सांगू शकतात की वेदांचा तो अर्थ आम्हासिया ठावा, एरानी वहावा भार माथा. असे युगपुरुष हे धर्म सांभाळणाऱ्यांच्या मागे उभे राहतात आणि त्यामुळे लोक धर्म आचरण करू शकतात. आपल्या धर्माच्या जुन्या परंपरा जरी आपण नुसत्या चालू ठेवल्या किंवा आपण आचरणात आणल्या तरी सुद्धा समस्त जगाचं कल्याण होणार आहे. परंतु नेमकं हेच होत नाहीये. आता हे धर्माचरण करायचं म्हणजे तरी काय करायचं आणि ते कशासाठी करायचं? तर धर्म आचरण केल्याने आपला वैयक्तिक विकास तर होतच असतो, पर्यायाने देशाचाही विकास होतो. कारण प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला की आपोआपच देशाचा विकास होणार आहे. आणि माणसाच्या मनात एक कठोरता जी असते ती जाऊन त्याच्या हृदयाला मृदुता धर्मधारण केल्याने होते. जीवनात अध्यात्माचा परमोच्च आनंद धर्माचरणानेच आपल्याला मिळू शकतो. धर्मपालनाने मनावर आपोआप काही बंधनं येतात, काही निर्बंध येतात आणि त्यामुळे मनुष्यामध्ये जी क्रूरता असते, जी अराजकतेची वृत्ती असते ती कमी होते. त्यामुळे समाजात अराजकता माजत नाही. त्याचबरोबर साक्षात्कारी पुरुषांची भेट होते आणि एकदा साक्षात्कारी पुरुषांची भेट झाली की मग जीवनाचं सोनच होतं. सुखदुःखातून मुक्ती मिळण्याचा मार्ग धर्माचरणातच आपल्याला सापडू शकतो. वैदिक धर्म जिवंत आहे. त्यासाठीच भगवंताने वचन दिलंय
की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्यामुळे साक्षात्कारी पुरुष जन्माला येतात आणि ते लोकांना मार्गदर्शन करीत असतात. हा धर्म जितका श्रेष्ठ आहे तेवढाच हा धर्म समुद्रासारखा विशाल सुद्धा आहे आणि आकाशासारखा अथांग आहे. त्याचा थांग पत्ता सुद्धा लागत नाही की कुठपर्यंत आणि किती याची विस्तृतता आहे ती. समुद्राचं पाणी आटलं तर जसं खाड्यांना पाणी येत नाही तसं धर्म आणि पंथाच्या बाबतीत घडतं की जर धर्म सांभाळला, धर्म टिकला तरच पंथ टिकणार आहेत. धर्म टिकला नाही तर पंथ टिकणार नाहीत. याची दखल पंथाच्या लोकांनी घेतली पाहिजे. दुसरं जे आहे ते आपल्याकडे एक मोठं सूत्र सांगितलेलं आहे महान, की धर्मे रक्षती रक्षिताः. हे जे महावाक्य आपल्याला सांगितलेलं आहे ते मनुस्मृतीच्या अध्याय 8 मधील 15वा हा श्लोक आहे. धर्माचं रक्षण केलं पाहिजे तरच धर्म आपलं रक्षण करतो. ही मूळ आपल्या धर्माची परंपरा आहे. परमपूज्य गुरुदेवांचं तर जवळजवळ हे एक ब्रीदवाक्यच होतं. ते अनेकदा या वाक्याचा उच्चार करीत असत. धर्मराजा आपला धर्म पाळू शकला कारण त्याच्या पाठीशी सुदर्शन चक्रधारी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण होते. आपल्यासारखी सामान्य माणसे राग, लोभ, स्वार्थ, अविवेक, कर्म, अकर्म अशा कितीतरी कामात स्वतःच्या मनाला अडकून ठेवलेलं असतं किंवा अडकलेली असतात. परंतु ते या गोष्टी गुरु सान्निध्यात आल्यावर आपल्याला सोडता आल्या पाहिजेत. परंतु काही असो, आपल्यासाठी सद्गुरूंचं रोजचं दर्शन म्हणजेच धर्मदर्शन आहे. त्यामुळे ते आपल्याला या धर्ममार्गावर ठेवतीलच, यात तिळमात्र शंका नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एक श्लोक आहे की प्रभवर्थाय भूतानां धर्मप्रवचनं कृतं. म्हणजे काय तर भूत म्हणजे जे जे काही निर्माण झालं ते सर्व, भूत म्हणजे जे जे काही निर्माण झालं ते भूतमात्रांच्या उत्कर्षासाठी आहे, समस्त प्राण्यांच्या विकासासाठी, उत्कर्षासाठी आहे. धर्माचं काही उद्दिष्ट असतात. ती उद्दिष्ट म्हणजे मनुष्याचा अभ्युदय घडवून आणणं किंवा मनुष्याचं त्याचं स्वतःचं कल्याण करून घेणं, यासाठी धर्म आचरण करावा लागतो. हे पहिलं उद्दिष्ट आहे त्याचं. आणि निःश्रेयस म्हणजे मोक्षापर्यंत मनुष्याला घेऊन जाणं. अभ्युदय याचा अर्थ काय तर हा लौकिक अर्थाने मनुष्याला पूर्णत्वाची सुख देणारा असतो. यात संपूर्ण ऐहिक सुखांचा विचार केलेला आहे, बंगला, गाडी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सुखाच्या. परंतु निःश्रेयस म्हणजे मनुष्याला मोक्षापर्यंत नेणारी स्थिती. यामध्ये पारमार्थिक सुखाचा, पारमार्थिक आनंदाचा विचार केलेला आहे. यामध्ये भौतिक सुखांचा विचार केलेला नाही. आपल्या देवस्थानात गुरुदेवांनी जे अधिष्ठान निर्माण केले त्यात सतत काहीतरी कर्मकांड, पूजा अर्चना, आरत्या असं चालू असतं. आणि लोकांना वाटतं की काय सतत या मंदिरामध्ये काहीतरी पूजा अर्चना, आरत्या वगैरे कर्मकांड चालू असतात. पण गुरुदेव म्हणाले की एक लक्षात ठेवा की हा धर्म जरी तत्वज्ञानाचा असला तरी हा धर्म कर्मकांडाचा सुद्धा आहे. हे वेदांत वास्तू जी मी उभी केलेली आहे ती धर्माची मूल्य सांभाळण्यासाठीच निर्माण केली आहे. वेळोवेळी धर्मावर आपली आक्रमणं झाली तरीही हा धर्म अद्याप टिकून आहे. का टिकला असेल हा धर्म तर ह्या धर्मामध्ये साक्षात्कारी पुरुषांची जन्म घेण्याची परंपरा कायम टिकलेली आहे. आणि त्यामुळेच हे संत लोकांना मार्गदर्शन करतात आणि लोकांच्या आचरणातून, संतांच्या शिकवणीतून हा धर्म मग आबादित राहिलेला आहे. या धर्माला आपण वैदिक धर्म म्हणतो कारण मूळ धर्म हा वैदिक आहे. याचा अर्थ काय तर वेदांच्या परंपरेचं आचरण करणारा असा हा धर्म आहे. आणि वेदांची आज्ञा पाळणं आणि वेदप्रणीत सेवा करणं आणि वेदांच्या परंपरांचं वहन करणं म्हणजेच वैदिक धर्माचं पालन केल्यासारखं आहे. वेदांच्या उच्चारणातून ज्या लहरी निर्माण होतात त्यांचा परिणाम सर्वांवर होत असतो. अगदी चर अचर सृष्टी, मनुष्य, प्राणी सगळ्यांवर, अगदी पर्यावरणावरती सुद्धा याचा परिणाम होतो. आपली ही जी भूमी आहे त्याला जे वसुंधरेचं रूप आलंय ते वेदांच्या उच्चारणातून जी शक्ती उत्पन्न झाली त्यातूनच आपली भूमी सुजलाम सुफलाम झालेली आहे. वैदिक धर्म हा संपत्तीचा तिटकारा करीत नाही की संपत्तीचा निषेध सुद्धा करत नाही,
तर धर्म सांभाळून आपल्याला जे काही अर्थार्जन करता येईल, जी काही संपत्ती मिळवता येईल, ते मिळवण्यासाठी आपल्याला धर्माची परवानगी आहे. परंतु धर्मनिहित मार्गानेच ते मिळवलं पाहिजे. याशिवाय जे धन आपण मिळवलंय, जी संपत्ती मिळवली आहे, त्या संपत्तीचा विनियोग करताना सुद्धा तो धर्मविहित मार्गानेच आपण केला पाहिजे. म्हणजे आलं धन भरपूर म्हणून वाटेल तसा त्याचा उपयोग करायचा, असंही करता उपयोगाचं नाही, हे आपल्याला धर्म शिकवतो. जेव्हा आपण धर्माला जीवनामध्ये केंद्रस्थानी मानतो, तेव्हाच आपल्याला त्याग भावना, तृप्तीची भावना येते. त्या ठिकाणी फक्त आनंद असेल, ना अधिकार, ना सत्ता, ना कीर्ती, ना स्वार्थ, अशी कोणतीही भावना मग त्या ठिकाणी राहत नाही. स्वधर्मावर निष्ठा आपली असलीच पाहिजे, परंतु त्याचबरोबर सर्व धर्मांच्या बाबतीत सुद्धा आपल्या मनामध्ये समन्वयाची भावना असली पाहिजे. दुसऱ्या धर्माचा द्वेष करून, धर्म नाहीच पंथांचा द्वेष करून चालणार नाही, करूही नये. स्वधर्मावर निष्ठा असली पाहिजे. तसेच आपल्या धर्मगुरूंवरही आपली निष्ठा असली पाहिजे. त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदर असला पाहिजे. धर्मगुरूंनी धर्मबाह्य वर्तन जर केलं तर ते उपयोगाचं नाही. अशा गुरूंना धर्मबाह्य वर्तन केलं तर त्यांच्या पदावरून त्यांना खाली उतरवलं पाहिजे. कारण त्या पदावर राहून ते उपेक्षित ठरत असतात. त्या पदाची गरिमा जी आहे, धर्मपदाची, ती धर्मगुरूंनी सांभाळलीच पाहिजे. धर्म ही काही काल्पनिक गोष्ट नाही आहे. धर्म ही सत्य आहे. कारण ज्या ज्या वेळी भगवंताला अवतार घ्यावा लागला, त्या त्यावेळी संपूर्ण जगामध्ये सत्यस्थितीच होती. एकंदरीत आपण दशावताराचा जरी विचार केला तर मत्स्य, कच्छ, वराह, नारसिंह, वामन, परशुराम, बौद्ध, कल्की हे सगळे निराकारातूनच आकारात आलेले आहेत. त्यामध्येही राम आणि कृष्ण यांचा जर विचार केला तर हे दोन अवतार पूर्णत्वाने आलेले आहेत. हे पूर्णत्वाने का आलेले आहे तर मनुष्याचं पूर्णत्व दर्शविण्यासाठी आलेले आहेत. याचा अर्थ असा की ईश्वरी सत्ता ही कायम अबाधित असते. रामाने रावणाला मारलं काय किंवा श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला काय, या दोन्ही घटनांचा जर आपण विचार केला तर रामाने आणि कृष्णाने या दोघांचा उद्धारच केलेला आहे. जेव्हा नाश केला जातो तेव्हा पातक लागतं, पण जेव्हा उद्धार केला जातो तेव्हा पातक लागत नाही. येथे श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोघांचं जे पूर्णत्वानं आलेलं रूप आहे ते धर्मस्वरूपच रूप आपल्याला पाहायला मिळत असतं. आपला धर्म जो आहे तो मानवनिर्मित नाही आहे. हा धर्म स्वयंभू आहे आणि ईश्वर निर्मित आहे. अवतार कार्य आणि धर्म संस्थापना ह्या एकत्र आहेत. सृष्टी आणि धर्म हेही एकत्र आहे. त्यामुळेच धर्मसंस्थापना पुन्हा पुन्हा होत राहते. भारत ही धर्मभूमी आहे आणि येथे जेव्हा जेव्हा कधी अधर्म माजेल तेव्हा तेव्हा नाश हा ठरलेलाच आहे. भारतात धर्म ही धारणा मानली जाते. काय धारण करायचं तर समाजाला एकत्र बांधणारी विश्वबंधुत्वता, अहिंसा, सत्य या 3 गोष्टींचा अंगीकार करणं किंवा स्वीकारणं म्हणजे धर्म. धर्म श्रेष्ठ आहे, परंतु समाजामध्ये राहणाऱ्या लोकांना हा धर्म समजायला त्यांची पात्रता कमी पडते. या धर्माचं रक्षण व्हावं म्हणून आद्य शंकराचार्यांनी 4 दिशांना 4 पीठांची स्थापना केली आणि 4 पीठांची स्थापना करून त्यांनी वैदिक धर्माला उजाळा देण्याचं कार्य त्या पीठांवरती सोपवलं. आणि आज शतकोन शतकं ही 4ही पीठं हे धर्माला उजाळा देण्याचं जे काम आहे ते करत आहात. धर्म मूलतः एकच आहे आणि तो ईश्वराने निर्माण केलेला आहे. ऋषीमुनींनी त्या धर्माचं आचरण केलेलं आहे. धर्म परमेश्वराकडे आपल्याला घेऊन जाणारी एक पायवाट आहे. एक असूनही आपल्याला धर्म विभिन्न का वाटतो तो आचरणातून भिन्न वाटायला लागतो. धर्म हा मंत्रयुक्त आहे, धर्म हा कर्मयुक्तही आहे. भारत ही धर्मभूमी आहे, भारत ही देवभूमी आहे आणि या धर्माला त्याचा एक विशिष्ट धर्मध्वज सुद्धा आहे. हा धर्मध्वज काय दर्शवितो तो हा धर्मध्वज म्हणजे ईश्वराचं प्रतीकचिन्ह आहे आणि अनेकातून एकता दर्शविणारा, अद्वैताचा संदेश देणारा असा हा ध्वज आहे. धर्म म्हणजे भगवंताची प्रत्यक्षात सगुण रूप. भगवंत प्रगट झाला
धर्मरूपातच. ध्रुव म्हणजे धारणा, सगुण रूपाची धारणा भगवंतांनी केलेली आहे. धर्मामध्ये कर्मकांडाचा बराच भाग आहे, त्यात तत्वज्ञानालाही महत्त्व दिलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण अवतारात मूळ सूत्र जे होतं ते भक्तीचंच होतं. भगवंताने जन्मच असा ठिकाणी घेतला की ज्या ठिकाणी भक्ती ही कार्यरत होती, म्हणून भगवंताने सुरुवातीपासूनच गोपींनी त्याची भक्ती करायला प्रारंभ केलेला होता. त्याचा जो संबंध आला तो गोपींशीच आला आणि त्यानंतर भगवंताने त्यांना तत्वज्ञान शिकवलेलं आहे. पण मूळ स्वरूप आहे भगवंताचं ते भक्तीचं आणि सगुण रूपाचंच आहे. धर्माचरण जे लोक करू शकतात तेच लोक आपल्या धर्मामध्ये जे काही भक्तीचं स्वरूप आहे त्याचं आचरण करू शकतात. त्यासाठी भगवान कृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे की सर्व धर्मान परित्याज्य मामकें शरणं व्रज. याचा अर्थ असा की तू आपल्या शरीराचे सर्व धर्म सोडून मला शरण ये, म्हणजे मी तुला माझ्यात सामावून घेईल किंवा माझ्या चरणाशी तुला जागा देईल. आता शरीराचे सर्व धर्म कोणते आहे तर याच्यामध्ये आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. हे जे षड्रिपू आहे या षड्रिपूंचा त्याग करून जेव्हा मनुष्य भगवंताच्या चरणाशी लीन होतो तेव्हाच तो भगवंताला प्राप्त करू शकतो, असं भगवान कृष्णांनी सांगितलेलं आहे. धर्म हा शब्द चिरकाल संस्कार टिकवणं या अर्थानेही आहे. धर्म हा सर्वांचा आहे. धर्म सगळ्यांसाठी आहे, अगदी प्राणी मात्रांपासून सजीव निर्जीव वस्तूंपर्यंत सर्वांसाठी. धर्म सगळ्या वर्णांसाठी आहे. धर्म हा लिंग भेद अशी कोणताही भेदभाव करत नाही. पुरुषांसाठी वेगळा धर्म, स्त्रियांसाठी वेगळा धर्म असं काही नसतं. फक्त गृहस्थाश्रमामध्ये स्त्रीच्या धर्माची किंवा स्त्रीच्या प्रतिष्ठेची जी बाब आहे ती अतिशय भगवंताने श्रेष्ठ ठरवलेली आहे. आता धर्म कुठे आहे? धर्म तर सर्वत्र आहे. धर्माची अनुभूती ठिकठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात येते एवढेच, आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची अनुभूती येते आणि आपल्याला धर्म वेगळा वाटायला लागतो. पण धर्म हा एकच असतो आणि तो प्रत्येकासाठी असतो. उत्तम धर्माचरण करणे समाजसेवेचा मार्ग आहे. यासाठी समाज धर्म म्हणजे काय तर नीतिमत्ता सांभाळून राहणं, उत्सवानिमित्त एकत्र येणं, कार्य करणं, जात पात, गरीब श्रीमंत असा सगळा भेद विसरून सगळ्यांना स्वतःमध्ये सामावून घेणं आणि त्यांच्याशी समानतेनं वागणं हा झाला आपला समाज धर्म. दानधर्मामध्ये तर अनेक गोष्टी आपल्याला अनेक मार्गाने करता येतात. दानधर्म हा प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार आणि आपल्या मिळकतीच्या अनुसार केलाच पाहिजे. ही प्रथा फक्त वैदिक धर्मात नाही तर पंथांमध्ये सुद्धा दानाला महत्त्व दिलेलंच आहे. कारण दान ही अशी गोष्ट आहे की ज्यात घेणाऱ्याचा आणि देणाऱ्याचा दोघांचाही उद्धार होत असतो. जो दान देतो त्या देणाऱ्याचे दोष जातात, जो दान घेतो त्याची गरज भागते म्हणून त्याचाही उद्धार होतो. या दानात अनेक गोष्टींचं दान करता येतं आपल्याला. सुवर्णदान, अन्नदान, गोदान, वस्त्रदान, विद्यादान. आणि यातून काय साध्य होतं तर यातून माणसाचा अभ्युदय साध्य होत असतो. म्हणजे माणसाला सगळी भौतिक सुख यातून प्राप्त होतात. आता दुसरा गृहस्थ धर्माचा जर आपण विचार केला तर गृहस्थ धर्मामध्ये 4 जे आश्रम आहेत त्यातला सर्वात श्रेष्ठ आश्रम जो आहे तो गृहस्थ आश्रमाला मान्यता दिलेली आहे. कारण या आश्रमामध्ये 4ही पुरुषांची प्राप्ती करता येते. या आश्रमामध्ये किंवा गृहस्थ धर्मामध्ये पंचयज्ञ करता येतात. या आश्रमामध्ये सगळं काही साध्य करता येते मनुष्याला. गृहस्थ म्हटली की दान, धर्म, सण, व्रत, वैकल्य, सणवार, अतिथीदान, अभ्यागताला भोजन, अन्नदान करणं, कुळधर्म कुळाचार पाळणं या सगळ्या गोष्टी येतात. फक्त हा जो गृहस्थ धर्म असतो त्या गृहस्थाश्रमामध्ये स्त्री आणि पुरुष, पती आणि पत्नी या दोघांचंही स्थान महत्त्वाचं असतं. यामध्ये पुरुषाची भूमिका थोडी वेगळी असते. फक्त की पुरुषांनी प्रामाणिक मार्गाने सचोटीने अर्थार्जन करणं आणि ते आणून पत्नीच्या स्वाधीन करणं. आणि पत्नीचा धर्म काय आहे तर जे काही अर्थार्जन प्रामाणिकपणे करून आणून दिलेलं आहे त्याचा विनियोग योग्य पद्धतीने करणं. आणि त्यामुळेच गृहस्थाश्रमामध्ये स्त्रीला
एक विशिष्ट असं स्थान दिलेलं आहे, जे एका स्वरूपाला विशिष्ट प्रतिष्ठेचं स्थान दिलेलं आहे. यासाठी की स्त्री ही पुरुषाला धर्माचरण करण्यासाठी सहायता करते, म्हणून तिला सहधर्मचारिणीचं पद दिलेलं आहे. तर स्त्री ही पुरुषाच्याच धर्माचा स्वीकार करीत असते, तिचा अन्य धर्म नसतो वेगळा, त्यामुळे तिला धर्मपत्नी असं सुद्धा म्हटलं जातं. असं विशिष्ट प्रतिष्ठा तिला दिलेली आहे. त्याचबरोबर या गृहस्थाश्रमामध्ये तिला संपूर्ण अधिकार दिलेले आहेत आणि हे अधिकाराचा वापर करून तिने काय करायचंय, तर गृहस्थाश्रमात राहून तिने प्रपंचाला सुखी करायचं आहे, प्रपंचाला वाढवायचं आहे आणि त्या प्रपंचाला सुसंगती आणण्याचं कार्य करणं हा त्या स्त्रीचा गृहस्थाश्रमातला प्रमुख धर्म आहे आणि तो तिने सांभाळला तर प्रपंच सुखाचा होतो. अन्य जे 3 आश्रम आहेत त्यातल्या ब्रह्मचारी आश्रमाचा जर विचार केला तर विद्यार्जन करणं, बुद्धीला शरीराला तेजस्विता आणणं आणि ऊर्जेचा संचय करणं हे ब्रह्मचार्यातला धर्म आहे. तसेच वानप्रस्थाश्रमाचा जर आपण विचार केला तर यात वनात जाऊन राहणं आणि भगवंताचं नामस्मरण करणं. परंतु आता वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्राण्यांनाच राहिलं, वन राहिलेले नाहीत, त्यामुळे आपण जाऊन वनामध्ये कुठे राहणार, तर त्यापेक्षा गृहस्थाश्रमामध्येच राहायचं, परंतु अलिप्त राहायचं, कुटुंबापासून आवश्यक असल्यासच सल्ला द्यावा तेही विचारल्यानंतर, अन्यथा ईश्वर चिंतन करणं, भगवंताचा शोध घेणं, स्वत्वाचा त्याग करणं आणि आत जाण्याचा प्रयत्न करणं हे आपण वानप्रस्थाश्रमाचं जे आहे ते घरात राहून सुद्धा करू शकतो. संन्यासाश्रमामध्ये तर प्रपंचाचा त्याग करावा लागतो आणि ईश्वराच्या शोधात निघावं लागतं. ठिकठिकाणी यात्रा करणं, भ्रमंती करणं, सर्वसंग परित्यागाची अवस्था स्वतःमध्ये आणणं म्हणजेच संन्यास धर्म. यात त्यागाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर व्यक्तिगत धर्म म्हटला की आपण धर्माचं रक्षण केलं की धर्म आपलं रक्षण करतो हे आपल्याला माहिती आहे. धर्म कशासाठी पाळायचा, तर धर्माने आपलं रक्षण करावं म्हणून. मग याच्यामध्ये मुलं बाळं व्हावीत, प्रपंच चांगला व्हावा, आपल्याला जीवनामध्ये आनंद मिळावा आणि आपला सर्व जे काही आहे ते योग्य मार्गाने जीवन चालावं आणि धर्माची अनुभूती आपल्याला यावी, प्रचिती यावी, यासाठी आपल्याला व्यक्तिगत धर्म पाळावा लागतो. पण आपल्या धर्माची अवस्थाच अशी आहे की जेथे माणसाला नराचा नारायण करण्याची संधी मिळते किंवा धर्माची क्षमता तेवढी आहे की तो नराचं नारायण करू शकतो. यासाठी जर आपण धर्म आचरला तर मनुष्य श्रेष्ठत्वाकडे जातो. आणि महाभारताचं उदाहरण सर्वात श्रेष्ठ उदाहरण आहे की कौरवांकडे विशाल सेना होती पण त्यांच्याकडे धर्मबुद्धी नव्हती. या उलट पांडवांकडे सेना नव्हती परंतु धर्मबुद्धी होती आणि त्यामुळे पांडवांचा विजय झालेला आहे महाभारताच्या युद्धामध्ये. म्हणून भगवंताने म्हटले की यतो धर्म हा ततो जय हा, जेथे धर्म असतो तेथे विजय हा ठरलेलाच आहे. जर राजधर्माचा जर विचार केला तर आपल्याकडे पूर्वीचे राजे राजधर्माचं पालन करीत असत. राजा हा ईश्वराचा अंश मानला जातो आणि धर्म ही प्रत्यक्ष ईश्वराची साक्ष आहे. ईश्वराचं साक्षीत्व अनुभवाला आलंच पाहिजे, नाहीतर राजाला स्थैर्य प्राप्त होत नाही. राजाने आपल्या राज्यात अधर्म होऊ नये, राजाचे निर्णय अशा पद्धतीचेच असावेत. दुसरी गोष्ट म्हणजे राजा सर्वात आधी प्रजेच्या सुखाचा विचार करणारा असावा. हीच पद्धत भगवान श्रीकृष्णाने घालून दिलेली आहे. पूर्वीच्या काळी थोर सत्पुरुष राजगुरू असत आणि ते राजेसुद्धा त्यांना मान सन्मान देत असत. राजा त्यांना पाचारण करीत असत आणि सत्पुरुष तेथे जाऊन राजाच्या राज्यकारभाराची पावती आशीर्वादाच्या रूपात त्यांना देत असत आणि राजे त्यांचा योग्य तो मान सन्मान करीत असत, आदर राखत असत. समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांचा जर आपण विचार केला तर हेच श्रींचं राज्य म्हणून शिवाजी महाराजांनी राज्यकारभार केलेला आहे. धर्म सांभाळून गुरूंनी ज्या मार्गदर्शन केलं त्यानुसार त्यांनी राज्य केलं आणि त्यामुळे आजही शिवाजी महाराजांचं श्रेष्ठत्व लोक नाकारत नाहीत. श्रेष्ठत्व त्यांना प्राप्त झालेलं आहे. धर्माच्या नावाखाली दहशतवाद्यांना अधिकार देणं हेही राज्यासाठी योग्य नाही. त्याने त्याचा प्रतिबंध केला पाहिजे.
दहशतवाद्यांना शासनामध्ये घेऊच नाही, हाच राजाचा राजधर्म आहे. आणि त्याने राजधर्माचं पालन हे केलंच पाहिजे. याशिवाय राजाने स्वतःच्या राज्यात वैदिकांना आश्रय दिला पाहिजे आणि त्यांच्याकडून वेदोच्चारण करून घेतलं पाहिजे. कारण वेदोच्चारातून जी शक्ती निर्माण होते ती राज्यावर आलेली संकटे दूर होतात. त्यामुळे धर्मनिरपेक्षता ठीक आहे, परंतु धर्मसाक्षेपता ठेवूनच राज्याने राजाचा कारभार चालवला पाहिजे, यास माझं दुमत नाहीये. राजधर्म हा प्रत्येकाने अभिमानाने बाळगला पाहिजे. आपण संभाजी राजांचा जरी विचार केला तरी धर्मवीर संभाजी राजे म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं, कारण त्यांच्या अंगी शौर्य होतं. शौर्य का होतं? तर त्यांना धर्माचा अभिमान होता. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर धर्माचा अभ्यास केला आणि धर्माचं आचरण केलं. त्यामुळेच संभाजी राजांचं नाव इतिहासात अजरामर झालेलं आहे. पूर्वीचे राजे जे मिळेल ते सर्व प्रजेसाठी याच विचारातून निर्णय घेत असत आणि प्रजेच्या सुखाचाच सगळ्यात आधी विचार करत असत आणि आपलं राज्य नीतीने चालवत असत. आणि यालाच आपण धर्माचरण असं म्हणतो. त्रेतायुगाचा जरी आपण विचार केला तर मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी आदर्श राज्य कसं असावं तर त्याची स्थापना करून दाखवलेलं आहे. त्याला आजही लोक रामराज्य म्हणूनच ओळखतात आणि हे रामराज्य आजही तितकंच लोकप्रिय आहे. लोकांना आजही वाटतं की रामराज्य यावं, परंतु रामराज्याला ही संकल्पना तेव्हाच शक्य झालेली आहे जेव्हा रामाने त्याग केलेला आहे, रामाने आज्ञापालन केलेलं आहे, रामाने दिलेले वचनं पाळलेली आहेत. या गोष्टींचं निष्ठेने पालन केलं, त्यामुळेच हे रामराज्य निर्माण झालेलं आहे. यासाठी तुळशीदासांनी रामचरित्र ग्रंथामध्ये रामराज्याचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की दैहिक दैविक भौतिक तापा रामराज नाही कहूँ व्यापा सब नर करही परस्पर प्रीती चलही स्वधर्म निरज श्रुती नीती. म्हणजे रामाच्या राज्यामध्ये कोणतेही ताप लोकांना व्यापत नव्हते. त्यामुळे सर्वजण एकमेकांशी प्रेमाने राहत होते, परस्परांवरती प्रेम करत होते. आता देवधर्म हा धर्मकार्य हातात घेतलं की त्यात खूप व्यत्यय येतात, अपमान सोसावा लागतो. शास्त्र पठण वेदकार्य जरी गुरूंनी केलेलं असलं, गुरूंनी ज्या कार्याला प्रारंभ केलेला असतो त्या कार्याला आपण सामील होऊन सहायता केली पाहिजे. आरती असो, पूजा असो, यज्ञयाग असो, कर्मकांड असो, जे काही असेल तर ते गुरूंनी स्थापन केलेलं आहे. तो धर्माचाच एक भाग असल्यामुळे, वेदांच्या निरनिळ्या देवता मानलेल्या असल्यामुळे त्यांची स्तुती करणं भाग असतं. आणि ही स्तुती जर केली गेली ती 100% अनुभवाला येते आणि त्या स्तुतीतूनच मानवाचं कल्याण होतं, त्याच्यासाठी ती उपयोगी पडते. देवधर्म करणाऱ्यांसाठी भगवंत सतत उभा राहतोच. गुरुदेव सांगत की मी भगवंताचा हात धरूनच माझ्या कार्याला प्रारंभ केला आणि मी भगवंतावरती विश्वास ठेवला की भगवंत माझ्या कार्याला ऊर्जित अवस्था आणेल, माझ्या धर्मकार्याला तो पुढे घेऊन जाईल. आणि झालंही तेच की माझ्या संस्थेला त्यामुळे ऊर्जित अवस्था आली. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी अध्यात्माचं आचरण करा, आपल्या गुरूंवरती निष्ठा ठेवा आणि त्यामुळेच तुमचा उद्धार होणार आहे. आपले जे बुद्धीचे कप्पे असतात ते उडवण्यासाठी सुद्धा धर्माचीच आपल्याला गरज असते. तुम्हाला असं वाटत असेल की वैज्ञानिक जे असतात ते धर्माला मानत नाहीत किंवा ईश्वराला मानत नाहीत, असं मुळीच नाही. धर्म आणि विज्ञान हे एकमेकांना पूरक आहे. त्यामुळे वैज्ञानिक देखील एक अज्ञात शक्तीला मानतात आणि ती शक्ती म्हणजे दुसरं काही नसून ती भगवंतच आहे, ती ईश्वरी शक्तीच आहे. देवधर्म आला तर धर्म ही मुख्य बाब आहे आणि विज्ञान ही त्याला सहाय्यभूत बाब आहे. धर्म आचरल्याने माणसातला पशुभाव नाहीसा होतो. देवांनी अवतार का घेतला तर लोकांनी धर्मबुद्धीने आचरण केलं म्हणून भगवंताला जन्म घ्यावा लागलेला आहे आणि धर्म टिकवण्यासाठी सुद्धा भगवंताला अवतार घ्यावा लागलेला आहे. असा धर्म कसा टिकणार आहे तर ज्या ज्या वेळेला साक्षात्कारी पुरुष जन्माला येतील तेव्हा त्यांच्या विचारातून त्यांच्या आचरणातून
आपल्याला हा धर्म टिकून ठेवायचा आहे आणि तो टिकत राहणार आहे. आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान बाळगला पाहिजे आणि आपण कृतीतून आपला धर्म टिकवला पाहिजे. या देवधर्मात कुळधर्म, कुळाचार, परंपरांनी घालून दिलेले अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्या प्रत्येक घराण्याच्या जरी वेगवेगळ्या असल्या, प्रत्येक कुटुंबाच्या जरी वेगवेगळ्या असल्या, तरी सर्वांनी त्या व्यक्तिगत रूपाने केल्याच पाहिजे आणि त्या निमित्ताने दान धर्मसुद्धा करण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर एक ऋणविमोचन धर्मसुद्धा असतो मनुष्याचा, की मनुष्य म्हटला की त्याच्यावरती देवऋण आलं, मातृऋण आलं, पितृऋण आलं, ऋषीऋण आलं, गुरुऋण आलं. भलेही गुरुऋण मान्य केलं जात नाही, मानत नाहीत, तरीसुद्धा गुरूंच्या कार्याला मदत करणं, त्याचं कार्य पुढं नेणं, त्यांचं गुरूंचं कार्याला वाढवणं आणि त्या कार्याचा प्रचार विस्तार करणं हे शिष्याचं धर्मबुद्धीने कर्तव्य आहे. आणि ते करूनच गुरूंचं ऋणसुद्धा आपल्याला फेडावं लागतं. मातृपितृ ऋण त्यांचा मान राखून, त्यांचा सांभाळ करून आपल्याला फेडता येतं. ऋषी ऋण जे असतं ते जेव्हा ऋषी तपश्चर्या करतात तेव्हा तपश्चर्याला सहायता करून आपल्याला ऋषींचं ऋणसुद्धा फेडता येतं. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं सुद्धा आपल्यावरती काही ना काही ऋण असतं. म्हणून जेव्हा समाजामध्ये विपरीत परिस्थिती निर्माण होते, म्हणजे उदाहरणार्थ कधी अनेक रोगीच्या साथीमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडतात, त्यावेळेस समाजाला आपली गरज असते. भूकंपाच्या वेळेस, पूर आलेला असताना, अशा अनेक नैसर्गिक आपत्तींच्या वेळीस समाजाला जेव्हा आपली गरज असते तेव्हा आपण जी जमेल ते आर्थिक, मानसिक, शारीरिक सहायता केली पाहिजे आणि समाज धर्मही निभावला पाहिजे. समाजाचं ऋणही आपण फेडलं पाहिजे. वर्णाश्रम धर्मामध्ये आपल्याकडे चातुर्वर्ण व्यवस्था भगवंताने मान्य केलेली आहे. लोकांना ती जातीसारखी वाटत असली तरी ती गुणावरती अधिष्ठित आहे आणि त्याच्या याच्यामध्ये जो गुण असेल त्याचा प्रामुख्याने विचार करून हे वर्ण तयार केलेले आहेत. आता ब्राह्मणासाठी ब्रह्मकर्म करणं, पूजा करणं, वेद पठण करणं, वैदिक मंत्रांचा जप करणं, पावित्र्य राखणं, विश्वबद्धत्वता राखणं, आचरणं, ज्ञान संपादन करणं आणि मंत्रोच्चाराद्वारे समूज समाजाचं कल्याण करणं हा धर्म ब्राह्मणाचा आहे. तो वैश्याने व्यापार करून धन अर्जित करणं, त्यातला काही भाग समाजासाठी खर्च करणं हा त्याचा धर्म आहे. क्षत्रियाने क्षात्र धर्माचं पालन करीत पराक्रम, वीरता, देश, धर्म आणि समाज यांचं रक्षण करणं हा क्षत्रियाचा धर्म आहे. आणि यासाठीच भगवंताने गीतेमध्ये अर्जुनाला त्याचा स्वधर्म आठवण करून दिलेला आहे, की तू जर स्वधर्माचं आचरण केलं नाहीस तर तुझी अपकीर्ती होईल, म्हणून तू उठ आणि शस्त्र उचल. आणि त्यासाठी भगवंताने अर्जुनाला शस्त्र उचलण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. शूद्राचा जो धर्म आहे तो यथाशक्ती ज्याला ते शक्य होईल त्याप्रमाणे सेवा करणं हा त्याचा धर्म आहे. शिक्षक असेल त्याने ज्ञानदान केलं पाहिजे. वैद्य असेल तर त्याने संपूर्ण कौशल्य आणि ज्ञानाचा उपयोग करून रोग्याचा जीव वाचवला पाहिजे, रोग निवारण केलं पाहिजे. कारण पृथ्वी तलावरती भगवंतानंतर वैद्याला लोक देव समजतात. मातापित्यांचं कर्तव्य आहे मुलांचं पालन पोषण करणं, त्यांना शिक्षण देणं आणि त्यांना संस्कार देणं. प्रत्येक माणसाची नीतिमत्ता आणि त्याच्या अंगी असलेले गुण हे सगळे म्हणजेच त्या व्यक्तीचा त्या याचा धर्म तो असतो. भूतदया हा सुद्धा एक धर्म आहे. सर्व प्राण्यांना अभय मिळालं पाहिजे, कारण फक्त माणसातच परमेश्वर नाही आहे, तर प्राणी मात्रांमध्ये सुद्धा ईश्वराचा अंश आहे असं आपण मानतो. मग यातूनच गोपालन आलं, गोसेवा आलीच. कारण प्राण्यात सर्वश्रेष्ठ प्राणी, देवतुल्य प्राणी जर कोणता असेल तर तो म्हणजे गाय. म्हणून गायीची सेवा करणं किंवा गोपालन करणाऱ्याला मदत करणं हा सुद्धा भूतदयेचा धर्म आहे. आपला धर्म आपण नीट ओळखला पाहिजे, कारण धर्म हा आपल्या जगण्याच्या कृतीशी संबंधित असतो, निगडीत असतो. धर्म आपल्या हा श्वासोश्वासाची गती आहे आणि ईश्वराकडे जाण्याची कलासुद्धा आपल्याला धर्मच शिकवत असतो. ईश्वरचरणी लीन होणं आपल्याला धर्म शिकवतो. सुखाने जगणं, प्रपंचाचं सोहळं करून भगवंताच्या चरणाशी अर्पण करणं हे सगळं धर्माधिष्ठितच आहे. म्हणून आपण धर्म पालन केलं पाहिजे.
धर्म काहीही सोडायला सांगत नाही, कारण धर्म कशाला निषेध करीत नाही किंवा धर्माला काहीच अप्रिय नाही आहे. सगळं जे काही असतं देणं घेणं ते खरं तर परमेश्वरच करीत असतो. परंतु आपल्याला हे असं वाटतं की मी हे त्याला ते दिलं आणि त्याने माझं हे घेतलं. पण देणारा आणि घेणारा दोघंही परमात्माच आहे. आणि म्हणून अशा भगवंताला आपल्या हृदयात स्थान द्यावं, म्हणजे आपल्याला काही वेगळा धर्म आचरण्याची गरज पडणार नाही आहे. वैदिक धर्माचं पालन म्हणजे अखिल वैश्विक धर्माचं पालन केल्यासारखं असतं. या धर्माची मूळ प्रार्थना तेजोबलाची उपासनेची आहे आणि सर्वांच्या मंगल मांगल्याची आहे आणि विश्वशांतीची आहे. यासाठी गुरुकृपेच्या वर्षावात मनुष्याला न्हावून निघायला पाहिजे. त्याची मन बुद्धी जर गुरुकृपेमध्ये, गुरूंच्या आशीर्वादामध्ये, गुरूच्या सान्निध्यात न्हावून निघाली तर त्याला शुद्ध स्वरूपाच्या धर्माचा अनुभव होतो आणि तो त्याचं अनुसरणही करतो. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या पसायदानामध्ये काय मागितलंय, तर खरं तर ज्ञानेश्वरी एकट्या ज्ञानेश्वर गुरुदेवांनी माऊलींनी लिहिली, परंतु पसायदानामध्ये त्यांनी संपूर्ण धर्माचं रहस्यच एकवटून सांगून टाकलेलं आहे. ज्ञानेश्वरांची वागयज्ञ पूर्ण झाल्यावर जो प्रसाद मागितला तो केवळ स्वतःच्या सुखासाठी नाही किंवा स्वतःपुरता नाही मागितला, तर संपूर्ण जगासाठी, अखिल प्राणी मात्रांसाठी मागितलेला आहे. हा प्रसाद फक्त वर्तमानासाठीच नाही मागितला, तर तिन्ही काळांसाठी मागितलेला आहे. हा प्रसाद संपूर्ण जगासाठी मागितलेला आहे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे अनंत हाताने देवांच्या माध्यमातून हा प्रसाद मिळावा अशी भगवंताला प्रार्थना केलेली आहे. तसेच गुरु ही एक संस्था आहे आणि जी देवांचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे गृहस्थ स्वधर्मनिष्ठेत राहतो आणि त्यालाही हा प्रसाद मिळाला पाहिजे गुरूंच्या माध्यमातून सुद्धा, असंही ज्ञानेश्वर माऊली म्हणते. दुरितांचे तिमिर जाऊन स्वधर्म सूर्याचा उदय झाला पाहिजे. भूतमात्रांमध्ये, सर्व प्राणी मात्रांमध्ये मैत्रीचं वातावरण निर्माण झालं पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे. हाही प्रसाद माऊली मागत आहेत. कारण फक्त स्वधर्मातच सुख असतं. त्यात धन, सत्ता, सौंदर्य वगैरे गोष्टी नसतात, परंतु धर्म तर अंतिम सत्य मूल्य असतं जीवनाचं. त्यामुळे अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग आहे आणि पूर्णत्व हे धर्माचं अंतिम सत्य आहे. म्हणून आपण धर्माचरण हे केलंच पाहिजे. आपण धर्माचरण करावं, बाकी गोष्टी भगवंतावर सोडून द्याव्यात. कारण जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो, धर्माला ग्लानी येते, त्यावेळी संपूर्ण जगामध्ये प्राणी मात्रांसाठी भगवंत वचनबद्ध आहे आणि तो त्याचं वचन हे कधीही विसरणार नाही, तो पूर्ण करतच राहणार आहे. कारण या जगामध्ये वैदिक धर्मात भगवंत पुन्हा पुन्हा जन्म घेऊन तो जन्म घेईल कसा, तर साधू संतांच्या रूपामध्ये जन्म घेईल आणि आपल्याला मार्गदर्शन करील. म्हणून आपण धर्म आचरला पाहिजे. म्हणजे साधू संत साक्षात्कारी पुरुष आपल्या समाजामध्ये पुन्हा पुन्हा अवतार घेतील. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. हे भगवंताने जे वचन दिले तो पूर्ण करीलच. परंतु गुरुदेवांनी आपल्याला जो धर्म आचरायला सांगितलेला आहे तो आपण सर्वांनी आचरला तर आपल्याला धर्म निश्चितच रक्षण करीत राहील, यात शंकाच नाही. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.